जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाविषयी थोडक्यात माहिती। शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे काय? शिवरायांचा राज्याभिषेक कधी आणि कुठे झाला? शिवरायांनी आपला राज्याभिषेक का करून घेतला? जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एक सार्वभौम राजाचा जयघोष केला। कित्येक वर्ष गुलामगिरीत राहिलेल्या मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पाडला। राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता। राज्याभिषेकावेळी राजांनी विद्वान पंडित गागाभट यांच्या हस्ते रायगडावर राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती पद धारण केले। तसेच त्यांनी राज्याच्या राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली। छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधीपासून सुरू झाली होती। राज्याभिषेकाची निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती। प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपराचा अभ्यास केला। राज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते। लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते। 4 महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था राजांनी केली होती। रोज त्यांना मिष्टान्नाचे जेवण असे। सरदार, राज्यातील श्रीमंत व्यक्ती, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्यासाठी गडावर जमा झाले होते। प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवराय घडून गेले होते। शिवरायांनी सर्वप्रथम आपल्या आईचे म्हणजे राजमाता आई जिजाईंना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर शिवरायांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केले आणि पूजा केली। ते रायगडावर 12 मे 1674 ला आले होते। तुळजापूरला आई भवानीकडे दर्शनासाठी जाणे शक्य नसल्यामुळे प्रतापगडावरील प्रतिष्ठान केलेल्या आई भवानीचे दर्शन घेऊन त्यांनी त्यावेळी 1.25 मन सोन्याची छत्री आई भवानीला अर्पण केली। 21 मे ला राजे पुन्हा रायगडावर धार्मिक विधीत गुंतून गेले। महाराजांनी 28 मे ला प्रायश्चित्त केले। त्यावेळी पंडित गागाभटांना 7,000 होऊन सर्व ब्राह्मणांना मिळून 15,000 होऊन दक्षिणा दिली। दुसऱ्या दिवशी महाराजांनी सोनं, चांदी, तांबे, जस्त, कथिल, शिशे आणि लोखंड अशा 7 धातूंनी वेगवेगळी तुळा झाली। याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गूळ आणि फळे इत्यादींच्या तुळा झाल्या। 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला। या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्कारासोबत आंघोळ करून कुलदैवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला। गागाभट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्र देण्यात आली। तसेच शिवरायांनी शुभ्र वस्त्र परिधान केले। गळ्यात फुलांच्या माला घातल्या होत्या। राज्याभिषेकात राजाचा राज्याभिषेक डोक्यावर छत्र धरणे हे 2 प्रमुख विधी होते। 2 फूट लांब 2 फूट रुंद अशा सोन्याने मडवलेल्या मंचावर शिवराय बसले होते आणि शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेल्या महाराणी सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालराजे संभाजी थोडेसे मागे बसले होते। अष्टप्रधानातील 8 प्रधान 8 दिशेला उभे होते। त्यांच्या हातात विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ होते। त्यानंतर त्या जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला। त्याचबरोबर 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली। त्यानंतर शिवरायांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले, जड जवाहीर अलंकार परिधान केले, गळ्यात फुलांचे हार घातले, एक राजमुकुट घातला। तसेच शिवरायांनी आपल्या ढाल, तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली। मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश घेतला। राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 चिन्हांनी सजवले होते। 32 मन सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्राने मडवलेले होते। छत्रपती शिवराय या सिंहासनावर आरूढ झाले। 16 सुवासिनींनी त्यांना ओवाळले। ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले। प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला। सोन्या चांदीची फुले उधळली। विविध तालवाद्य सूरवाद्यांच्या जयघोष आसमान भरून गेले। ठरल्याप्रमाणे गडावर तोफा डाळल्या गेल्या। गागाभटांनी पुढे शिवरायांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिव छत्रपती म्हणून उच्चारण केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जणांना खूप धन भेट दिले। त्यांनी एक 16 प्रकारचे महादान केले। त्यानंतर विविध मंत्रीगणांनी एकत्र येऊन राजांना अभिवादन केले। हा सर्व समारंभ संपल्यानंतर राजे घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले। तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली। सैन्य आणि अष्टप्रधान यांच्या समवेत रायगडावर मिरवणूक निघत असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे उधळले, दिवे ओवाळले, रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महालात परतले। अशा प्रकारे राजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटाने पूर्ण झाला आणि आपले राजे क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिव
शिवछत्रपती झाले असा उल्लेख शिवरायांचा होऊ लागला। अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की शिवराय हे आपले राजे होते, आपण त्यांना मनापासून राजे म्हणतो आणि मानतो देखील, मग राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती घोषित करण्याचा हा आटापिटा महाराजांनी का बरं केला असावा? सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की शिवाजी राजांनी स्वराज्य मोहीम उभारली खरी, पण तेव्हा त्यांचे स्वराज्य परतंत्रात होते। शिवराय शत्रूंविरोधात लढत होते। बाबासाहेब पुरंदरे आपल्या राजा शिवछत्रपती या पुस्तकात म्हणतात की महाराज हे अधिकृत सिंहासनाधिष्ठित राजे नसल्यामुळे स्वराज्यातील लोकांना हे स्वराज्य खरे नव्हे असे वाटत होते। यामुळे आपला राजा कोणता याबद्दल अनेक वेळा प्रजेच्या मनात शंका येत असे। शिवरायांचे अनेक पराक्रम जगजाहीर झाले। शिवरायांबद्दल प्रत्येकाच्या मनामनात प्रेम व आदर आणि एक निष्ठा होती, परंतु स्वराज्य अधिकृत नव्हते। त्यामुळे शिवराय आपल्या रयतेच्या निष्ठेची अपेक्षा करू शकत नव्हते। सोबतच रयतेच्या कल्याणासाठी काही करार, नियम, अटी व कायदे शिवाजीराजे करू शकत नव्हते, कारण त्यांचे स्वराज्य अधिकृत नव्हते। आणि अशा कारणांमुळे आपल्या स्वराज्य निर्मितीच्या तब्बल 30 वर्षांनी शिवरायांनी आपल्या दिग्विजय अधिकृत करण्यासाठी आपला राज्याभिषेक करणे पसंत केले। यावर्षी शिवराज्याभिषेकाला तब्बल 350 वर्ष पूर्ण झाली आणि रायगडावर मोठ्या संख्येने आणि थाटामाटात शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली। ही माहिती आपण सर्वांना महत्त्वपूर्ण वाटली असेल असे मी गृहीत धरतो। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबने मला पुढचा व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल। पुन्हा मिळूया अशाच नवीन विषयाबरोबर, तोपर्यंत जय शिवराय।